नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजे 26 जानेवारीचा रिव्ह्यू. सर्वात आधी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी अश्विन तिथून चिडून निघून जातो, तर लगेच पूर्ण आजी त्याला थांबवतात. अरे अश्विन थांब, पण तो काय ऐकत नाही. त्यानंतर पूर्ण आजी प्रियाजवळ येतात आणि म्हणतात, तन्वी, तुझ्या मनात तर आमच्याबद्दल काही नाहीच आहे, पण तू आज स्वतःच्या नवऱ्याला जेवणाच्या ताटावरून उठवलंयस. कितीही शिकवा, पालथ्या घड्यावर पाणी. तर लगेच प्रताप काका म्हणतात, तू तुझ्या जन्मदात्यांचा स्वभाव घेतला नाही, मधुभाऊंचे संस्कार घेतले नाही. तुला फक्त घर तोडता येतं तन्वी, जोडता येत नाही. तर अस्मिता म्हणते, मला सतत सगळे सांगत असतात की तू आनंदी राहायला हवं, पण जिथे तू आहेस ना तिथे आनंदी राहताच येणार नाही. एखाद्याला जेवढा त्रास होईल ना तेवढा तुला आनंद होतोय ना तन्वी. तर लगे पूर्ण आजी म्हणतात, आपली संस्कृती सांगते की अन्नाचा आदर करा, पण तुला असंस्कृतपणा दाखवायचा असतो तन्वी. तर लगे अर्जुन म्हणतो, आता अश्विनसुद्धा सपोर्ट करणार नाही हिला. तर सायली म्हणते, आता हिच्यासाठी आजपासून नवीन नियम. तर प्रिया म्हणते, नवीन नियम? तेव्हा सायली म्हणते, हो, मुळातच तुझा आमच्याशी जितका कमी संबंध येईल ना तितकंच बरं. आणि दुसरी गोष्ट, आमचं सगळ्यांचं जेवण होईपर्यंत तू जेवायचं नाही. अगदी विमलताईंचं जेवण झाल्यानंतर तू जेवायला बसायचं. सगळ्यांचा होकार असतो या गोष्टीला. आज तर तू उपाशीच राहायचे, पण यापुढे हा नियम कायम राहील. तेव्हा प्रिया म्हणते, सायली, तू काही पण नियम नाही बनवू शकत. मी पण या घराचा एक भाग आहे. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, आम्हाला सगळ्यांना उपाशी ठेवायला निघाली तेव्हा तुला हे आठवलं नाही. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, हा नियम योग्यच आहे. हा तुझ्यावरचा अन्नाचा कोप आहे असं समज. तू किती वेळा आजपर्यंत जेवताना सगळ्यांना उठवलं आहे, किती वेळा अन्नाचा अपमान केला आहे. आम्ही तुझं जेवण बंद करत नाही हे आभार समज, पण तुला उशीरपर्यंत उपासमार सहन करावीच लागेल. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्ण आजी, पण मी रोज असं. तर लगे पूर्ण आजी चिडून म्हणतात, या घरात माझा शब्द म्हणजे शेवटचा शब्द आहे. वाद घालायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर घरातनं बाहेर निघण्याची तयारी ठेव. तर तन्वी मनातच बोलत असते, आता इथून पुढे काही अश्विन माझ्यासोबत येणार नाही, तेव्हा मला आता त्याला मस्का मारायला हवं, असं म्हणून तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा सायली म्हणत असते, आजपर्यंत प्रियाच्या चुका किती आपण पोटात घातल्या, पण ती काही सुधरत नाही. मधुभाऊंनीसुद्धा तिच्या चुका पोटात घातल्या आहे, पण ती मधुभाऊंवरच उलटली. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन उपाशी गेला पण तरी देखील तिला काहीच वाटलं नाही. मी आजपर्यंत खूप गुन्हेगार बघितली, पण तन्वीच्या डोक्यात सतत चालू असतं की समोरच्याला कसा त्रास देता येईल. पण तू ज्या पद्धतीने तिला आज शिक्षा दिली आहे ना, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तेव्हा सायली म्हणते, अहो मला नाही आवडत अशी शिक्षा वगैरे करायला, पण आता तिला तीच भाषा कळते तेव्हा काय करणार ना. त्यानंतर अर्जुन म्हणतो, आपण आज आपल्या बेडरूममध्ये एकटेच आहोत, तरी पण आपण तन्वीचा विचार करतोय. इतर वेळेला चैतन्य असतं आपल्याबरोबर, तेव्हा आज एकटे आहोत तर रोमॅन्टिक व्हायला काय हरकत नाही. नंतर त्यांचा रोमॅन्टिक सीन दाखवला थोडा. तर दुसरीकडे नागराज काका जिन्याने खाली येतात आणि प्रतिमा आत्ते त्यांना विचारतात, नागराज भाऊजी, तुम्ही सुमनजवळ थांबलं पाहिजे ना, तर या वेळेला तुम्ही बाहेर चाललात. तेव्हा नागराज काका म्हणतात, अगं त्या महिपतनी इतका त्रास दिला आहे ना तिला, तर ती थोडीशी बिथरली आहे, पण मी त्याला सोडणार नाही. पण आता ती थोड्या वेळ झोपली आहे, तर थोडं चक्कर मारून येतो बाहेरून. नंतर नागराज काका तिथून निघून जातात. तर रविराज काका येतात तिथे आणि ते म्हणतात, प्रतिमा, मला काय वाटतंय, सुमनला एकदा डॉक्टर श्रद्धांना दाखवून दिलं पाहिजे. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय वाटते, सुमनच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, सुमनला मदतीची गरज आहे आणि आपणच केली पाहिजे ना, नागराजकडून काही होईल असं मला वाटत नाही. तर दुसरीकडे नागराज काका बाहेर आलेले असतात आणि ते स्वतःशीच बोलत असतात, दादा, अर्जुन, सायली सगळ्यांनाच माझ्यावर संशय येतोय, पण ही सुमन त्यांना कसं काय सापडली तेच तर कळत नाही ना. सुमनचा फोन तर कधीच बंद केलेला होता. अरे हो, माझा फोन तर चालू होता ना. त्या लोकेशनने बहुतेक त्यांनी स्ट्रेस केलं असेल. याबद्दल नक्कीच प्रियाला काहीतरी माहिती असेल, तिला फोन केला पाहिजे. तर ते प्रियाला फोन करतात, पण प्रिया दुसरीकडे
अंग टाकलेलं असतं तिने, पण तिला काही झोप लागत नाही कारण ती उपाशी असते ना. तर ती परत विचार करते, उपाशीपोटी झोप लागत नाही, आता किचनमध्ये कोणी नसेल तर जाऊन जेवण तरी घेते करून. ती उठते तितक्यात नागराज काकाचा फोन येतो. त्यानंतर ती बाहेर येते आणि फोन रिसीव करते. नागराज काका प्रियाला म्हणतात, माझं एक काम करायचं आहे तू. तेव्हा प्रिया म्हणते, मी तुमचं कुठलंही काम करू शकत नाही, इथे माझाच खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, तुझ्या प्रॉब्लेमचं नको सांगू, माझं काम जास्त महत्त्वाचं आहे, उद्या सकाळी मला भेट. तेव्हा प्रिया म्हणते, हो ठीक आहे सांगते, असं म्हणून फोन कट करते. तेव्हा नागराज काका म्हणतात, काय हिंमत वाढली हिची, तोंडावर फोन कट करते. त्यानंतर प्रिया किचनमध्ये जाते तर फ्रीजमध्ये शोधते, पण मग तितक्यात कल्पना काकू येतात आणि त्या म्हणतात, काय करते गं. तेव्हा प्रिया म्हणते, मी पाणी घेत होती, थंड पाणी. तर लगेच त्या बरं म्हणतात. नंतर प्रिया तिथून पाणी घेऊन निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अस्मिता आणि सायली फिरून आलेले असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं सायली खूप बोर होते गं, असं वाटतंय कधी डिलिव्हरी होईल. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ना. तेव्हा तुम्ही आता इथे बसा, आराम करा, मी तुम्हाला भिजवलेले बदाम घेऊन येते. तितक्यात तिथे कल्पना काकू येतात आणि त्या अस्मिताला विचारतात, तू नाश्त्याला काय खाणार आहेस, थालीपीठ बनव. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ठीक आहे चालेल. तर ते दोघी पण किचनमध्ये जाणार. तर किचनमध्ये प्रिया आधीच आलेली असते आणि अगदी साडी वगैरे नेसलेली, अगदी गरीब गाईसारखी दिसत असते. प्रिया म्हणते, आई सर्वांसाठी उपमा बनवायला घेत होती, बनव ना. तेव्हा लगेच तिला मध्येच आठवतं की अस्मितासाठी बदाम भिजत घातलेले. लगेच ती बदाम घेते आणि अस्मिताला सांगते, अगं अस्मिता, बदाम खायचे राहिले ना. खरं तर हे रोज सकाळी उठल्या उठल्या खायचे असतात, तू आज विसरलीस का. पण काय हरकत नाही, परत यापुढे असा हलगर्जीपणा करू नकोस. काय नाटक करते ना प्रेक्षकांनो ही प्रिया, खरंच ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग असते ह्याची. तर अस्मिताकडे जाते ती तिला उठवण्यासाठी. तेव्हा अस्मिता म्हणते, मी तुझ्याकडे मदत मागितली का. त्यानंतर अस्मिता स्वतः येऊन बसते खुर्चीवर आणि ती बदाम खायला घेते. तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि तो म्हणतो, बायको मला छान कॉफी दे ना. तितक्यात कल्पना काकू म्हणतात, तन्वी उठली ना आज लवकर आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे आज पण उपाशी राहावं लागेल. तेव्हा प्रिया म्हणते, आई तुम्ही असं का बोलताय, मी किती मनापासून प्रयत्न करते चांगलं वागण्याचा, तेव्हा तुम्ही पण 2 पावलं पुढे या ना. लगेच सायली म्हणते, बरं ठीक आहे, तुला संधी हवी ना तर दिली, मग फक्त नाश्ता काय करते, दुपारचं जेवण पण बनव ना. 2 भाज्या, आमटी, भात, कोशिंबीर, पोळ्या, टोमॅटोची चटणी, अस्मिताताईंसाठी भाकरी आणि गोडाचं तू बघ तुला काय करायचं ते. काय आई चालेल ना. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, हो पण तन्वी, तू मागच्या वेळेला पूर्ण आईने तुला पोळ्या करायला लावल्या त्या आणि तू अर्धवट टाकून गेली होती, तसं करू नको हां. तेव्हा प्रियाचा चेहरा बघण्यासारखा असतो, तिला तर खूप टेन्शन आलेलं असतं. सायली चल आता आपण मस्त गप्पा मारत बसूया. तर अर्जुन, सायली, कल्पना काकू आणि अस्मिता मस्त बसतात आणि गप्पा चालू असतात त्यांच्या. तर दुसरीकडे नागराज काका प्रियाला फोन करत असतात. रिंग वाजल्यानंतर प्रिया फोन कट करते. तर ते लगेच म्हणतात, हिने फोन का कट केला, उचलत का नाही ही. तर तितक्यात कल्पना काकू प्रियाला म्हणतात, काय गं तन्वी, करशील ना स्वयंपाक. तेव्हा प्रिया मनातच म्हणते, या सुभेदारांना बोट दिला का हातच धरायला लागतात. तेव्हा सायली म्हणते, काय गं करशील ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो अगदी आनंदाने सगळ्यांसाठी स्वयंपाक करेल. परत नागराज काका प्रियाला फोन करतात, ती परत कट करते. त्यानंतर नागराज काका म्हणतात, काय करू काही कळतच नाही आहे, परत माझा स्ट्रेस केला तर एक काम करतो, स्विच ऑफच करतो. नंतर ते फोन स्विच ऑफ करतात. तर दुसरीकडे अश्विन निघालेला असतो. त्याच वेळेला प्रिया लगेच अश्विनला आवाज देते आणि तो येतो आणि तो म्हणतो, तू किचनमध्ये, तेही या लुकमध्ये. तर प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी खरंच मनापासून करते, एक काम कर, तू कॉफी पिऊन घे आणि नाश्ता होतोच आहे 5 मिनिटात. तर लगे अश्विन म्हणतो, काही नको आहे मला, असं म्हणून तिथून निघून जातो. त्याला सगळे थांबवण्याचा प्रयत्न करतात पण तो काही थांबत नाही. दुसरीकडे नागराज काका महिपतच्या घराजवळ आलेले असतात आणि सुमन काकूचा फोन स्विच ऑन करतात. त्यानंतर परत स्विच ऑफ करतात आणि म्हणतात, करू दे पोलिसांना किती ट्रेस करायचे ते, म्हणून तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सायली अर्जुनजवळ फाईल घेऊन येते.
त्याच वेळेला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो आणि ते सांगतात की सुमनचा फोन ऑन झाला आहे आणि ते लोकेशन महिपत शिकरेच्या घराजवळचं आहे. त्यानंतर अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि त्याला पण ते सांगतो. पण चैतन्य म्हणतो हे कसं शक्य आहे, यावेळेला महिपत शिकरेच्या घरामध्ये कोणीच नसेल आणि फोन कसं काय तिथे ऑन होऊ शकतो. अर्जुन चैतन्याला सांगतो तू कोर्टातनं परमिशन लेटर घेऊन ये महिपतच्या घरात घुसण्यासाठी आणि डायरेक्टली तू महिपत शिकरेच्या घराबाहेर ये, आम्ही पण तिथे येतोय, तसं म्हणून फोन ठेवतो. तर सायली म्हणते हे कसं काय शक्य आहे, सुमन काकूच्या फोनचं लोकेशन तिथे कसं काय असू शकतं. तेव्हा अर्जुन म्हणतो आता आपल्याला तेच शोधून काढायचं आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की चैतन्याने कोर्टाची ऑर्डर आणलेली असते महिपतच्या घरात घुसण्यासाठी आणि सगळे घरात गेल्यानंतर शोधाशोध करत असतात. त्यांना एक फाईल सापडते, त्यामध्ये पेमेंट टू NK असं लिहिलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो पेमेंट टू NK म्हणजे काय असेल, तर सायली म्हणते नागराज किल्लेदार. तर सगळे एकमेकांकडे बघतात. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.